तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापुरात मोठ्या भक्तिभावात दाखल झाली आहे। वारीच्या वाटेवर भक्तीने भरलेलं वातावरण दिसतंय। सुरुवातीपासून मजल दरमजल करत चालणाऱ्या दिंड्यांमध्ये तुकोबायांचा रथ लक्षवेधी ठरला। नयनरम्य फुलांनी सजलेला हा रथ वारकऱ्यांना भक्तीची प्रेरणा देणार आहे। विशेष म्हणजे महिलांनी गाथेतील अभंग गायनातून वारीची प्रेरणा अधोरेखित केली आहे। आणि याच भक्तिपर वातावरणाचा थेट आढावा आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगेंनी। जगद्गुरू तुकाराम महाराजांचं तिसरं रिंगण इंदापुरात होतं। याच निमित्ताने अखंड हरिनामाचा वैष्णवांचा मेळा इंदापुरामध्ये दाखल झालेला आहे। भक्तिमय वातावरणामध्ये आज जगद्गुरू तुकाराम महाराजांचं रिंगण होतंय। वारकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे। तुकाराम महाराज हे पंढरीच्या दिशेने गाडीवरती सजवण्यात आलेले आहे। ही सजावट अगदी वेगळी आहे। आपल्यासोबत वारकरी आहेत। तर याची सजावट करताना ही श्रद्धेनं भक्तिमय वातावरणाच्या केलेली जाते आमचे, म्हणजे सर्वजण मिळून आम्ही करतोय काय, आणि ती जागेवरतीच सजावट केली जाते। सातारमधून निघतानाच ही पूर्ण सजावट आम्ही गावी निघतानाच सर्व केलं। सर्व उत्साही वातावरणात आम्ही तिथून निघतो आणि इथपर्यंत आम्ही प्रवास करतो। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, इंदापूर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।